100पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवताना मनावर दडपण किंवा कसली लालसा निर्माण झाली नाही. धाडसी प्रवृत्तीमुळेच प्रामाणिकपणे काम करता आले असे सांगून प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी प्रकट मुलाखतीमधून आपल्या जीवनाचा प्रवास उलगडला. ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी आपल्या खुमासदार शैलीतून मुलाखत घेत हुतात्मा स्मृती मंदिरातील वातावरण हलके फुलके केले. 6 वर्षांच्या जिल्हा सरकारी वकील पदाच्या कार्यकालात 100पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा विक्रम केल्याबद्दल अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत मित्र परिवाराच्या वतीने बुधवार दिनांक 24 जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रशांत बडवे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती देत प्रास्ताविक केले. त्यानंतर अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या जीवनावरील एक चित्रफित आर्यन क्रिएशन्सच्या वतीने तयार करण्यात आली. त्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मुलाखतकार ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांचे स्वागत अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. नंतर मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशोक संकलेचा, किरण सुतार, मिलिंद फडके, ज्ञानेश्वर मॅकल, रंगनाथ बंकापूर, व्यंकटेश कैंची, मदन मोरे, प्रशांत बडवे यांच्या वतीने अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. नंतर प्रसाद जिरांकलगीकर यांनी वैयक्तिक गीत सादर केले. कोणत्याही सोयी सुविधा नसताना अभ्यासाची ओढ कशी लागली असा प्रश्न विवेक घळसासी यांनी विचारतात प्रदीप सिंग राजपूत यांनी घरातील परिस्थिती बेताची होती, त्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेकडे कसे ओढले गेले याबाबतचा प्रवास सांगितला. संघाच्या मुशीत तयार झाल्याने धाडसी वृत्तीची वाढ झाली आणि त्यातूनच जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना कोणत्याही आमिषाला आणि प्रलोभनाला बळी पडलो नाही. कुटुंबाच्या गरजा मर्यादित असल्याने चैनीच्या वस्तूंची आवश्यकता वाटली नाही, म्हणूनच प्रामाणिकपणे न्यायदानाच्या सेवेत काम करता आले असे सांगितले. मुलाखतकार विवेक घळसासी यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रदीप सिंग राजपूत यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. त्यामुळे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता. पत्नीसोबत लुनावर बसून सिद्धेश्वर मंदिरातील प्रवास असो की संघ परिवारासाठी आणि वडिलांसाठी घेतलेली नवी कार, तसेच आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवल्यानंतर पीडित कुटुंबातील 50 सदस्यांनी येऊन आभार व्यक्त केल्याचा प्रसंग असे अनेक किस्से प्रदीप सिंह राजपूत यांनी आपल्या जीवन प्रवासात सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच जीवनाला कलाटणी मिळाली हे सांगून मुलाखतीला विराम दिला. मुलाखतीच्या शेवटी रसिका कुलकर्णी आणि सारिका कुलकर्णी यांनी पसायदान म्हणून समारोप केला. या कार्यक्रमाला दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळे, उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे, सुयश गुरुकुलचे केशव शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, मुंबई गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे, रेखा राजपूत, ओंकार सिंग राजपूत यांच्यासह वकील आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवताना मनावर दडपण किंवा कसली लालसा निर्माण झाली नाही. धाडसी प्रवृत्तीमुळेच प्रामाणिकपणे काम करता आले असे सांगून प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी प्रकट मुलाखतीमधून आपल्या जीवनाचा प्रवास उलगडला. ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी आपल्या खुमासदार शैलीतून मुलाखत घेत हुतात्मा स्मृती मंदिरातील वातावरण हलके फुलके केले. 6 वर्षांच्या जिल्हा सरकारी वकील पदाच्या कार्यकालात 100पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा विक्रम केल्याबद्दल अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत मित्र परिवाराच्या वतीने बुधवार दिनांक 24 जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रशांत बडवे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती देत प्रास्ताविक केले. त्यानंतर अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या जीवनावरील एक चित्रफित आर्यन क्रिएशन्सच्या वतीने तयार करण्यात आली. त्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मुलाखतकार ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांचे स्वागत अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. नंतर मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशोक संकलेचा, किरण सुतार, मिलिंद फडके, ज्ञानेश्वर मॅकल, रंगनाथ बंकापूर, व्यंकटेश कैंची, मदन मोरे, प्रशांत बडवे यांच्या वतीने अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. नंतर प्रसाद जिरांकलगीकर यांनी वैयक्तिक गीत सादर केले. कोणत्याही सोयी सुविधा नसताना अभ्यासाची ओढ कशी लागली असा प्रश्न विवेक घळसासी यांनी विचारतात प्रदीप सिंग राजपूत यांनी घरातील परिस्थिती बेताची होती, त्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेकडे कसे ओढले गेले याबाबतचा प्रवास सांगितला. संघाच्या मुशीत तयार झाल्याने धाडसी वृत्तीची वाढ झाली आणि त्यातूनच जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना कोणत्याही आमिषाला आणि प्रलोभनाला बळी पडलो नाही. कुटुंबाच्या गरजा मर्यादित असल्याने चैनीच्या वस्तूंची आवश्यकता वाटली नाही,
नाही, म्हणूनच प्रामाणिकपणे न्यायदानाच्या सेवेत काम करता आले असे सांगितले. मुलाखतकार विवेक धळसासी यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रदीप सिंग राजपूत यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली, त्यामुळे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता. पत्नीसोबत लुनावर बसून सिद्धेश्वर मंदिरातील प्रवास असो की संघ परिवारासाठी आणि वडिलांसाठी घेतलेली नवी कार, तसेच आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवल्यानंतर पीडित कुटुंबातील 50 सदस्यांनी येऊन आभार व्यक्त केल्याचा प्रसंग, असे अनेक किस्से प्रदीप सिंह राजपूत यांनी आपल्या जीवन प्रवासात सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच जीवनाला कलाटणी मिळाली हे सांगून मुलाखतीला विराम दिला. मुलाखतीच्या शेवटी रसिका कुलकर्णी आणि सारिका कुलकर्णी यांनी पसायदान म्हणून समारोप केला. या कार्यक्रमाला दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळे, उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे, सुयश गुरुकुलचे केशव शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, मुंबई गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे, रेखा राजपूत, ओंकार सिंग राजपूत यांच्यासह वकील आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.